नमस्कार, नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. सर्व कोकणवासियांचे आणि जे आता लाईव्ह बघायला येतील आणि आले आहेत त्यांचे सर्वांचे घरातलो या मंचावर सहर्ष स्वागत आहे. श्री सोमेश्वर नमस्कार. कला मंच सामाजिक संस्था आयोजित गरजलो रे गरजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्षात 15 मुद्दे घेऊन अगदी निस्वार्थीपणे गरजलो रे गरजलो ही एक चळवळ सुरू केलेली आहे. आणि या चळवळी अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत. आणि अशातील एक उपक्रम म्हणजे आपल्या कोकणामध्ये या लाल मातीमध्ये अनेक हिरे लपलेले आहेत, रत्न आहेत, प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. अशा आपल्या व्यक्ती आहेत आणि अशांचीच एक म्हणजे लाईव्ह मुलाखत चर्चासत्र इथे आयोजन केलं जातं. आणि तुम्हाला सर्वांना सांगावयास आनंद होत आहे की आतापर्यंत 339 भाग झालेले आहेत. आज 340वा भाग आहे आणि या 340व्या भागाला आम्हाला लाभलेले आहेत ते सन्माननीय श्री संदीप साळसकर सर. खरोखरच साळसकर सर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. स्वतः पाट हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. काही अनेक संस्थांमध्ये ते महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. जे जे स्कूल ऑफ आर्ट मधून मास्टर आर्ट ही पदवी घेतलेली आहे. त्यानंतर अनेक लेखक म्हणून ते कार्यरत आहेत. म्हणजे विविध क्षेत्रामध्ये आपलं ठसा उमटवत आहेत आणि अनेक जणांना साळसकर हे नाव माहित आहे. तर सर परत एकदा आपलं या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं सहर्ष इथे स्वागत आहे. स्वागत सर, नमस्कार. अष्टपैलू म्हणण्यापेक्षा कला शिक्षक म्हणायला बरं वाटेल, आवडेल. नक्कीच कला क्षेत्रात त्यांचं योगदान महत्वाचं आहे. आपण आजच्या लाईव्ह मुलाखत चर्चासत्राला सुरुवात करूया. तर प्रत्येकाचा जीवन प्रवासात जीवन प्रवासामध्ये चढ उतार असतो. प्रत्येकाला पायरी पायरीने आपल्या जीवन प्रवासाला सामोरे जावं लागतं. तर सर आपला जीवन प्रवास जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. जीवन प्रवास म्हणजे महत्वाचा साथीदार आहे आमचा खेडेगाव. त्याचप्रमाणे महत्वाचा साथीदार म्हणजे आमची कर्मभूमी पाट हायस्कूल, एस के पाटील शिक्षण संस्था. त्यामुळे बऱ्यापैकी अगदी गावागावात मुलापर्यंत पोहोचवता आलं. त्यानंतर गावागावात लोकांपर्यंत पोहोचता होतं आणि हा कलेचा जो प्रवास आहे हा इथूनच मूळ म्हणजे सुरू झाला. शिक्षण बघायला गेलं तर प्राथमिक शिक्षण वालवल सारख्या खेडेगावातच झालं. वालवल बाजारपेठ ही आमची प्राथमिक शाळा मंदिराच्या अगदी परिसरातच आहे, त्यामुळे एक आध्यात्मिक वारसा या परिसराला लाभलेला आहे. त्यानंतर माध्यमिक शिक्षण सुद्धा वालवल हायस्कूल हे सुद्धा अगदी निसर्गाच्या कुशीत चारी बाजूने डोंगरांनी भरलेल्या अशा दाट झाडीत आहे. त्यामुळे आमच्या वेळचं माध्यमिक शिक्षण म्हणजे तुम्ही जाणवत असाल की इतर कोणतेही खाद्य प्रकार नव्हते. डोंगरातली करवंद बोरं खाऊन आपण मजेत शिक्षण घेत होतो. म्हणजे निम्मे वेळ खेळण्यात जायचा आणि निम्मे वेळ अभ्यासात जायचा. आता सारखा मोबाईलचा प्रकार नव्हता. त्यामुळे जे आरोग्याच्या बाबतीत बघायला गेलं तर ते महत्वाचा मुद्दा ठरतो. त्यामुळे प्राथमिक माध्यमिक हे शिक्षण आमचं वालवल सारख्या खेडेगावातच झालं. निसर्गरम्य असं हा गाव आहे. मुद्दाम आलात तर नदीचा काठ, त्यानंतर तलाव, लक्ष्मीनारायण मंदिर, कुपीचा डोंगर, मस्तपैकी वनराई झाडी असा हा आमचा नटलेला गाव आहे. त्यामुळे अशा गावात शिक्षण घेता येणं हे खरोखर भाग्याचं असतं. ते भाग्य लहानपणीच मिळालं. त्यामुळे घरात सुद्धा हा कलेचा थोडासा वारसा होताच, वडिलांपासून किंवा इतर सर्व मंडळींचा. त्यामुळे तो एक वारसा लाभला. आणि नंतर बघायला गेलं तर कॉलेजचे शिक्षण हे सुद्धा कोल्हापूर सारख्या ठिकाणी मिळालं. दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट ही आमची कला क्षेत्रातील महत्वाची शाखा म्हणता येईल. जे जे स्कूल ऑफ आर्टच्या अंडरच ह्या सगळ्या स्कूल चालतात. आणि 11वी-12वी कुडाळ झाल्यानंतर आर्ट कॉलेज हे जॉईन केलं. म्हणजे ते कलाच्या दिशेने पहिलं पाऊल होतं आमचं. आणि कोल्हापूरला एक कलापूरच म्हटलं पाहिजे, कारण त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी बघता आले. मोठमोठे कलाकार बघता आले, मोठमोठे चित्रकार बघता आले, चित्रकार शिल्पकार अनुभवता आले आणि आता मोठमोठे हे चित्रकार शिल्पकार मित्र सुद्धा आहेत. त्यामुळे कोल्हापूरचा हा वारसा चांगला मिळाला. त्यानंतर आर्ट टीचर डिप्लोमा
कलाच्या क्षेत्राकडे, शिक्षण क्षेत्राकडे जाणारा पुढचा टप्पा. आणि हा टप्पा म्हणजे आमचा बेळगावचं जयंत भंडारी स्कूल ऑफ आर्ट. या ठिकाणी के.व्ही. कुलकर्णी, महर्षी, चित्रमहर्षी म्हणून ते ओळखत. चित्रमहर्षी ही पदवी त्यांना कर्नाटक शासनाने दिली होती. असे गुरु लाभले. कोल्हापूरला जगताप मॅडम होते, दळवी सर होते, त्यानंतर भोसले मॅडम होत्या. यांच्याकडून एक चांगलं दर्जेदार कलेच्या बाबतीतलं शिक्षण मिळालं. आणि आर्ट मास्टर ही जे स्कूल ऑफ आर्टच्या अंडर ह्या सगळ्या स्कूल जातात आणि त्यामधून आर्ट मास्टर ही पदवी घेता आली. त्यामुळे हा जो प्रवास होता शिक्षणाचा तो या दिशेने निघाला, कलेच्या क्षेत्राकडे. आणि त्यामुळे चांगले चांगले कलाकार मित्र मिळाले. कलाकार यांचं मार्गदर्शन मिळालं. जॉन फर्नांडिस सारखे मोठमोठे चित्रकार यांचं डेमॉन्स्ट्रेशन बघता आलं. मुळीक सरांसारखं त्यांचं मोठं डेमॉन्स्ट्रेशन बघता आलं. असे कितीतरी वेगवेगळे कलाकार यांचं पाहून पाहून आम्ही हळूहळू शिकत गेलो. नक्कीच धन्यवाद सर. खरोखर आपला प्रवास हा म्हणजे त्यावेळी वेगळा होता. आणि सर, नारायण मंदिर आपलं वालावलेलं आहे. तर आम्ही काही 100 घरांना आम्ही अन्नधान्य वाटप केलं. त्यावेळी आमचा नारायण मंदिर च्या इथे सत्कार झाला होता आमचा, शाल देऊन. बाजूला तलाव वगैरे बघितलं, खूप छान रम्य रम्य म्हणजे वेगळंच ते कवठी, चंदवड, वालावरी ही गावं वेगळी आहेत. मी खरंच तिथे ज्यावेळी आलो त्यावेळी भारावून गेलो. एक नाटक बघायला मी कवठीला आलो होतो. कवठी चंदवडला. सांगळे सरांची तेव्हा भेट झाली होती. खरोखरच छान आहे. आणि अशा वालावल या लाल मातीत आपला जन्म झाला आणि आपण आज या कार्यरत अनेक क्षेत्रात कार्यरत आहात. खूप बरं वाटतंय. कारण प्रवास त्यावेळेचा खूप खडतर होता आणि खडतर प्रवासात मात करत आपण आता वेगळ्या यशस्वी जीवनाकडे वाटचाल करत आहात. तर आपण शिक्षण पाड हायस्कूलमध्ये कला या शिक्षक आपण या कार्यरत आहात शिक्षक म्हणून. तर शिक्षणाची आपणास आवड कशी निर्माण झाली आणि या शिक्षण क्षेत्रातील अनुभव आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. शिक्षण क्षेत्रातला आर्ट टीचर डिप्लोमा आता ह्या हं. क्षेत्राकडे कमी आहेत, कारण नवीन भरतीच होत नाही. पण आमच्या वेळी हो. आर्ट टीचर ऍडमिशन मिळत नव्हती. सातारा, हो. सांगली जी आलेली मुलं होती ती चांगली आम्हाला टप द्यायची ऍडमिशनच्या वेळी. कारण हो. आपल्या स्तरावर जी एलिमेंटरी इंटरमिजिएट ही जी परीक्षा आहे, ही एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा ही आपल्याला फार महत्वाची आहे. म्हणजे आता जर आम्ही बघायला गेलो तर एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षेला जास्तीत जास्त एक श्रेणी कशी मिळता येईल यासाठी ज्यादा क्लास घेणं हे करण्यात आलं होतं. कारण त्याला भविष्यात त्या श्रेणीचा उपयोग होतो. आता ही जी श्रेणी आहे ह्या श्रेणीचा उपयोग 10वीच्या गुणांसाठी सुद्धा होतो. त्यामुळे दादाचे जे गुण मिळतात ते त्याला खूप फायदेशीर ठरतात. त्यामुळे एलिमेंटरी इंटरमिजिएटला जे जास्तीत जास्त सहभागी विद्यार्थी होतात त्याचा फायदा पुढे ह्या कला शिक्षणाकडे जातो. त्यामुळे ह्या एलिमेंटरी इंटरमिजिएट ह्या परीक्षा माध्यमिक शाळा स्तरावर दिल्या होत्या. त्यामुळे ऍडमिशन घेताना बरीचशी धावपळ झाली. कारण कोल्हापूर सारखं मोठं शहर, त्या ठिकाणी जाणं, त्या ठिकाणी राहणं, संस्कृती वेगळी, खाणं वेगळं, ह्या सगळ्या याच्यातून जुळवाजुळव करता करता शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. पण या ठिकाणी जगताना एक कोणती तरी कला आपल्या सोबत पाहिजे. म्हणजे ही जर कला असेल तर तुमचं आयुष्य समृद्ध होतं. म्हणजे संगीत कला म्हणा किंवा चित्रकला म्हणा, जवळजवळ 4-4 वर्ष त्या क्षेत्राशी आहे. पण एवढ्या मोठ्या महासागरातील आम्हाला मिळालेलं ज्ञान एका थेंबासारखंच आहे. म्हणजे एवढा मोठं ते क्षेत्र आहे. संगीत किती घ्याल तेवढं हे थोडं आहे किंवा चित्रकलेचं ज्ञान घ्यायला तेवढं थोडं आहे. आणि ह्याच्यातली वेगवेगळी माध्यम आहेत पुन्हा. म्हणजे तुम्ही जर बघाल तर वॉटर कलर हे वेगळं माध्यम आहे. हं. त्यानंतर पोस्टर कलर हे वेगळं माध्यम आहे. ॲक्रेलिक कलर हे माध्यम वेगळं आहे. पेन्सिलचं माध्यम वेगळं आहे. चारकोलचं माध्यम वेगळं आहे. कलर इंकचं माध्यम वेगळं आहे. मग त्याच्यामुळे वेगवेगळी माध्यम आहेत. आणि चित्र पुन्हा वेगवेगळ्या प्रकारची खोला चित्र म्हणा, निसर्ग चित्र म्हणा या संकल्प चित्र म्हणा, असे वेगवेगळे विभाग आहेत. पण हे जर आपण एक महाराष्ट्रभर जर फिरलात तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या कला दालनं दिसतात, वेगवेगळी संग्रहालय दिसतात. अशी जर बघितलात तर तुमचा एक दृष्टिकोन सुदृढ होतो. तसा दृष्टिकोन सुदृढ झाला. आता तुम्ही समजा अजिंठा वेरूळला गेलात तर तेथील शिल्पकला बघितल्यानंतर एवढ्या वर्षापूर्वी जे काय त्या घडवलेलं आहे एका दगडात, हे बघितल्यानंतर थक्क व्हायला होतं.
म्हणजे आपण करतो हे अगदी एका कसपटा समान आहे एवढं म्हणायला पाहिजे. एवढ्या कलाकृती आपल्याकडे आहेत. फक्त बाहेर चौफेर बघितलं पाहिजे. आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतील. त्यामुळे निश्चितच हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये चित्रकलेची आवड असणं फार महत्वाचं आहे. आणि हे शिक्षण क्षेत्रातलं कार्य आहे हे करताना बऱ्याचशा मुलांना ह्या मार्गाकडे चालण्यासाठी एक आम्ही उद्युक्त करतो की जेणेकरून हा जो मार्ग आहे एक सुरक्षित आहे. तुमच्याकडे असलेली कला हे तुम्हाला पैसा पण मिळून देईल आणि तुम्हाला मान सन्मान सुद्धा मिळून देईल. नक्कीच सर. खूप छान. दगडावर सुद्धा शिल्पकला रेखाटली जाते. आज माणगाव त्यांचं नाव मला माहित नाही, लक्षात नाही पटकन. पाळेकर. पाळेकर ह्या मॅडम दगडावर शिल्प म्हणजे पेंटिंग करतात दगडावर. ती सुद्धा म्हणजे आपल्याकडे हो, नदीमधील दगड आणून पाळेकर, नाव विसरलो. पाळेकर म्हणून मॅडम आहेत. विजय त्या पालेकर सुद्धा हां. विजय पालेकर सर आहेत त्यांची हां, मुलगी. विजय पाळेकर सरांची मुलगी. त्यांची मुलाखत घेतली होती. तर असं आपण जे चित्रकला हे म्हणजे कुठलीही कला असू दे, आपल्याला आयुष्यामध्ये खूप हर्ष देऊन जातात, आनंद देऊन जातात. तर आपण अनेक ठिकाणी कलादालन म्हणजे आता आपण म्हणाला काळा घोडा किंवा मुंबईत बऱ्याच अनेक ठिकाणी स्पर्धा म्हणजे प्रदर्शन भरवले जातात आणि तिथे आपण सहभागी होता. मग आपणास या सहभागी होताना आपला जो काही आनंद मिळाला तो वेगळाच असतो आणि त्यातून आपल्याला जो काही आपणास आलेला अनुभव तो मला ऐकायला नक्कीच आवडेल. कारण प्रत्येक ठिकाणी अनेक ठिकाणी तुम्ही जसं म्हणाल तसं खूप काही आहे. खूप ठिकाणी आपल्याला माहीत सुद्धा नसतं. अशा ठिकाणी आपण सहभाग घेऊन अ, जास्तीत जास्त त्या आनंद मिळवत असतात आणि अनेक काही गोष्टी घडत असतात. त्या गोष्टी घडत असतात त्या आम्हाला ऐकायला तुमचा अनुभव प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तो कलादालन म्हणून आहे. तर तो जो अनुभव आहे तो ऐकायला नक्कीच आवडेल. आपणास आलेला अनुभव. काय होतं स्मरणात राहील. प्रत्यक्ष चित्रण करण्याकरिता आपल्याला त्या त्या स्पॉटवर जावं लागतं. त्या फिरायचं झालं तर एक निसर्ग पर्यटन सुद्धा आपलं होतं. हो. फिरण्याची आवड असेल तर ते निसर्ग पर्यटन सुद्धा होतं आणि त्या ठिकाणी जर ग्रुप नाही बरोबरचे एक दोघे चौघे जण मित्र तर त्या ठिकाणी आणखी तो आनंद द्विगुणित होतो. तसं जर मित्र बघायला गेलो तर आम्ही गार्डन मध्ये बसत होतो. मंदिराच्या कडेला कोल्हापूरचं अंबाबाईचं मंदिर हे ठिकाण आमचं ठरलेलं. संध्याकाळच्या वेळी करायच्या आणि त्या फिगर पुन्हा दुसऱ्या दिवशी सबमिट करायच्या. फिगर वेगवेगळ्या त्या ठिकाणी स्केच करणारी आजही मुलं दिसतात आर्ट कॉलेजमध्ये. तसं त्या ठिकाणी शिक्षण घेता येतं. त्यानंतर पन्हाळा किल्ला. पन्हाळा किल्ल्यावर निसर्ग चित्रणासाठी एक सुंदर ठिकाण होतं आणि पन्हाळ्याच्या प्रत्येक अँगलला वेगवेगळ्या याच्यातून एक वेगवेगळा निसर्ग आपल्याला भासतो. आपण जर गावात राहत असाल तर एक प्रत्येक वेगवेगळ्या सणाचं वेगवेगळ्या त्या ऋतूचं आपल्याला सोहळे जगता येतात, सोहळे अनुभवता येतात. हे अनुभवणं गरजेचं आहे आणि ते चित्रात काढणं हा आणखी एक गमतीदार भाग आहे. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण करता करता आता ही जी डिजिटल क्रांती झालेली आहे त्यामध्ये कितीतरी फरक दिसून येतो. मग ह्या ठिकाणी आमच्या वेळी येणारे गावागावात खेळ म्हणजे तुम्ही समजा हे असेल तर डोंबराचे खेळ असतील. आज आपल्याला बघायला मिळत नाही. पूर्वी दरवेशी यायचा, माकडं घेऊन यायचा, गारुडी यायचा साप घेऊन, त्याच्यानंतर अस्वलवाला यायचा, त्याच्यानंतर माकडवाला यायचा, असे वेगवेगळे गोंधळी खेळ करायचे. हे जे काही खेळ होते हे ते ग्रामीण जीवन चित्रित करताना आनंददायी होतं. आज हे बघायला मिळत नाही. आज ही डिजिटल जी क्रांती झालेली आहे त्याच्याबरोबर आपण हे करताना फक्त मोबाईलमध्येच ही दृश्य बघतो. पण हे प्रत्यक्ष ह्या गावागावात जे पूर्वी यायचे ते बघून त्याच्यातून चित्र निर्माण झाले. म्हणजे ग्रामीण भागाशी नाळ जोडली गेल्यामुळे वेगवेगळे चित्राला विषय मिळाले आणि हे चित्राचे विषय आपल्याला नवीन काहीतरी देऊन जातात. ते काढण्यासाठी नवीन काहीतरी एक सुचून जातात विषय. तसा विषय सुचतो. म्हणजे ह्या जर आपण जर बघितलं तर प्रत्येक वास्तू एक वेगळ्या प्रकारची आहे. त्या वास्तूला एक रस्ता बघितला तर त्याला असणारं वळण हे ते वेगळेपण आहे. ते रंगाच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर मांडता येतं. जर लक्ष्मीनारायण मंदिर बघितलं त्याच्यात कितीतरी कलाकुसर केलेली आहे. लाकडामध्ये सुद्धा आहे, दगडामध्ये हे लहानपणापासून पाहत आलं. त्यामुळे अशा कलाकृती किंवा अशा कलाकृती बघता बघता
आपणालाही हा छंद लागतो आणि अशा बरोबरच्या मित्रांच्या संगतीमध्ये आपला कलेचा सुद्धा विकास होतो. हा आपला जीवन प्रवासात महत्वाचा टप्पा होता. नक्कीच धन्यवाद सर. आणि खूप म्हणजे आपण जसं पण पाहतो आपल्याकडे निसर्ग कोकण हे स्वर्ग आणि या स्वर्गामध्ये म्हणजे बऱ्याच काही गोष्टी लपलेल्या आहेत. तिकडे त्या दृष्टिकोनाने पाहणं गरजेचं आहे. तर सर या आणि क्षेत्रात आपल्या म्हणजे आर्ट दशावतार बोला कला, सर. दशावतार म्हणायचं झालं तर आपल्याकडे जन्मत त्या कलेचा आहे दशावतार बरोबर. कला. आता हा जो पंचकृषीचा भाग बघितला चेनवन कवटी वालावर, मग मूळ इथे आपल्याला आहे दशावतार कलेचं. आणि त्याच्यातून वेगवेगळे सादर होणारे नाटकं, वेगवेगळे त्यांचे रंगभूषा, वेशभूषा हे बघता बघता त्यात सुद्धा लपलेल्या कलाचे ज्या काही प्रसंग आहेत ते चित्रित करताना एक गंमत येत होती. मग आज ह्या गोष्टी तर ही कला वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडे पोहोचते डिजिटल माध्यमाच्या रूपाने. पण ही कला पूर्वी लहानपणापासून अगदी गावागावात खेळ होणारे, गावागावात होणारी नाटकं याच्यामधून तो वेगवेगळे अंग दाखवत होता. हा कलेचा भाग आपल्याला फार महत्वाचा आहे. नक्कीच सर. म्हणजे वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या आपल्याला कला इथे पाहायला मिळतात कोकणामध्ये. तर सर या क्षेत्रामध्ये कला म्हणजे ड्रॉइंग, पेंटिंग किंवा चित्रकला स्पर्धेमध्ये या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नवोदित होतकरू कलाकारांना आपण कोणता संदेश द्याल, की येताना खबरदारी काय घ्यावी लागेल? काळजी काय घ्यावी? कशा प्रकारे काळजी घ्यावी लागेल? काय सांगाल? या क्षेत्रात येणारे जे काय व्यक्ती असतील तर हार्डवर्क एक महत्वाचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला हार्डवर्क करावंच लागतं. परिस्थितीशी झगडावं लागतं. एकदा तुमचं नाव झालं म्हणजे बरोबर. एकदा पतंगच्या वाऱ्याला लागला की मग आपल्याला बघायचं नुसतं दोरा हातात घेऊन राहायचं असतं. पण सुरुवातीला हार्डवर्क करावंच लागेल, पर्याय नाही. कारण ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जात असाल तर मुंबईत मिळणारे अनुभव वेगळे आहेत, कोल्हापूरला मिळणारे अनुभव वेगळे आहेत, पुण्याला मिळणारे अनुभव वेगळे आहेत, बेळगावला मिळणारे अनुभव वेगळे आहेत. प्रत्येक शहरात फक्त तुम्हाला सोबती जे कोण मित्रमंडळ असेल त्यांच्यात जे जे चांगले गुण आहेत, ते जे चांगले चित्रकार आहेत त्यांच्या संगतीने तुमची कला बहरत जाणार. पण त्यासाठी सुरुवातीला आपल्याला हार्डवर्क करणं, पेन्सिल स्केच 10-10 पेन्सिल स्केच रोज झालीच पाहिजे. त्याशिवाय वर्गात घेत नव्हते. मग ही 10 पेन्सिल स्केच तुम्ही कुठे करा, मंदिरात बसून करा, बस स्टँडवर बसून करा किंवा बाजारात बसून करा. हे प्रत्येक दिवशी दाखवलंच पाहिजे. हे जर केलं तर सुरुवातीला हा एक हात तयार होतो आणि त्याच्यामधून एक स्केचची आवड लागते. म्हणजे थोडक्यात हा रियाज आहे स्केच करणे हा. बरोबर. तो करणे गरजेचं आहे. म्हणजे आता जर आमचे पुणा मुंबई येथे जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर 10वी नंतर त्यांना लगेच क्लास जॉईन करावे लागतात. तर जे जे स्कूलला टिकावं लागतो. म्हणजे जे जे स्कूलला नाही तर टिकावंच लागत नाही. ए श्रेणी असू दे, त्या ह्याच्यातून मिळणारे गुण आहेत ते सुद्धा जास्त गुण असले तरी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जे आपण चित्रण करतो बरोबर. ह्या चित्रणात तुम्हाला ऍडमिशन मिळतं. मग हे जर त्या क्षेत्राकडे जाणं असेल तर हार्डवर्क करण्याची तयारी पाहिजे. आणि एकदा नाव झालं की नावाखाली मग कोणतंही पेंटिंग, कोणतंही चित्र एक दर्जेदार ठरतं नावाखाली. त्यामुळे सुरुवातीला हार्डवर्क करणं हे फार गरजेचं आहे. नक्कीच सर. कुठलीही गोष्ट म्हणजे कुठल्याही कला क्षेत्रात किंवा कुठला व्यवसाय काही असू दे, जास्तीत जास्त मेहनत घेणं हे खूप गरजेचं आहे, की सर्व ताबडतोब तुम्हाला कुठल्या गोष्टी मिळणार नाही. तर सर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोकणामध्ये म्हणा, की अनेक असे कलाकार आहेत. म्हणजे आमच्या वेतुरा गावी एक पूजा धुरी आहे. ती खरोखर असे कलाकार खूप आहेत. पण त्याला एक व्यासपीठ मिळत नाही. त्यासाठी आपण म्हणजे कोकणातील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे कलाकार आहेत, म्हणजे चित्रकला क्षेत्रामध्ये किंवा आपल्या ड्रॉइंग किंवा म्हणजे कला क्षेत्र, आर्ट कला या क्षेत्रामध्ये जे आहेत, खरोखर त्याने पदवी घेतली किंवा काम करतायत अशा कलाकारांनी एकत्र येऊन जास्तीत जास्त इथे त्यातून त्यांना रोजगार मिळावा यासाठी काही प्रयत्न आहेत का व शासन दरबारी असे काही योजना आहेत का? किंवा आपण एकत्र येऊन हे करू शकतो का? काय सांगाल? सुरुवातीला आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला व्यक्त व्हावं लागतं. तुमच्या अंगात जी बरोबर. कला, तुमच्याकडची जी कला आहे ती लोकांपर्यंत दाखवण्यासाठी प्रदर्शन असतं. मग असं बरोबर. प्रदर्शन मोठमोठ्या व्यक्ती ज्या आता समजा ऑफिस आहेत, ऑफिसला चित्र लागतात. काही ठिकाणी बरोबर. मोठी कार्यालय, ह्या कार्यालया संदर्भात काय जर विषय असेल तर त्या ठिकाणी हं, लागणारे जे इंटेरियर डिझाईन किंवा इंटेरियर डेकोरेटर जे आहेत
त्याच्याशी संपर्क साधून त्यांना लागणारी जी गरजेची चित्र आहे अशी सुरुवातीला तुमचं नाव होईपर्यंत करावंच लागतं. आणि अशा प्रदर्शनातून जे लोक बघायला येतात ते स्वतःहून काही चित्र विकत घेतात किंवा त्या ठिकाणी जे इंटेरियर डेकोरेशनचं काम करतात ते सुद्धा तुमच्याकडे ठराविक चित्रांची मागणी करतात. आणि एकदा तुमचं नाव झालं तर मग त्या ठिकाणी तुम्हाला लोक शोधत येतात. असं बघायचं झालं तर जे पेंटिंग करणारे आहेत, मोठमोठे जे कलाकार आहेत, हे कलाकार सुरुवातीला नाव होण्यासाठी धडपडत असतात. आणि हा जर भाग बघायला गेला तर तुमचं जे एक मित्रमंडळ आहे त्यामधून एक मोठी कामं घेतली जातात आणि ते काम एकत्रपणे केल्याने एक चांगला अनुभव येतो, मोठ्या कामाचा अनुभव येतो. आपल्याला मोठ्या कामात येणं गरजेचं आहे. म्हणजे गावातल्या आता खेडेगावात इथे आपले गणपती करणारे आहेत. कला उत्तम आहे पण ती शहरातल्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आता दुसरं माध्यम उपलब्ध झालंय म्हणजे डिजिटल माध्यम उपलब्ध झालेलं आहे. म्हणजे आपला आपण एक चॅनेल स्वतःचा उभा करून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता, तुमच्यापर्यंत येतात. म्हणजे सोपा एक मार्ग झालेला आहे. फक्त ह्या मार्गाचा योग्य तो वापर केला पाहिजे आणि लोकांपर्यंत पाहिजे. निश्चितच या ठिकाणी मुंबईला जे विद्यार्थी आहेत, शिकत आहेत, ते ह्या कलेचा उपयोग मोठा करावा. वॉल मोठ्याच्या मोठ्या वॉल रंगवायच्या असतात एखाद्या कंपनीच्या, एखाद्या मोठमोठ्या शहरातील जे ऑफिस आहेत त्यांची सजावट करायची असते. मग त्यांना ह्या चित्रांची गरज असते. मग ही चित्र आपण तशी उपलब्ध करून देऊ शकतो. नक्कीच सर. आपण व्यक्त होणं म्हणजे आपल्याकडे जे काय आहेत, जे गुण आहेत ते समोर ते समजले पाहिजे. समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या संस्था आहेत अनेक ठिकाणी डिजिटल माध्यम चांगलं आहे. जास्तीत जास्त डिजिटल माध्यमाचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि आपण म्हणाला तसं व्यक्त होणं गरजेचं आहे. तर सर आपण बसला तर आपल्या पाठीमागे अनेक आम्हाला सन्मान चिन्ह दिसतायत. म्हणजे ते तुमचं मागचं शोकेस म्हणजे कपाट पूर्ण भरून गेलंय. तर यावरूनच समजतं की आपणास अनेक पुरस्कार, अनेक सत्काराने आपलं सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर सर हे पुरस्कार आपणास काय देऊन जातात आणि असा आयुष्यात तुमच्या स्मरणात राहील असा एक पुरस्कार, सत्कार आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. पुरस्काराचं म्हणायला गेलं तर आता काय ज्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतो त्या ठिकाणी नंबर येतात. आता हे शील्ड देणं काय कॉमन झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी स्मरणचित्र म्हणा किंवा काही जे असतात त्या स्पर्धामधून भाग घेतला मला नंबर मिळाले, ट्रॉफी मिळते. त्यामुळे ती ट्रॉफींची संख्या दिसते. कारण अजून सुद्धा कुठे असतील स्पर्धा तर आपण सहभागी असतो, मुलं सहभागी होतात. त्यांचं एक त्या ह्याच्यातून पहिलं पाऊल पडलं जातं ह्या क्षेत्राकडे. त्यामुळे आजही अशा बऱ्याचशा जिल्हास्तरीय असू दे, राज्यस्तरीय असू दे स्पर्धांमध्ये मुलांना पुढे करत असतो. आम्हाला सुद्धा ती लहानपणापासून सवय होती की वेगवेगळ्या चित्रकला स्पर्धेत सहभागी व्हायचा आणि बक्षीस मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा. त्यामुळे पुरस्कार म्हणायला गेलं तर पुरस्कार हे मिळतच असतात, काय त्यामध्ये हे नसतं. पण तुमची वाटचाल एक चांगल्या कामाकडे असेल तर पुरस्कार हे तुमच्याकडे आपोआप चालून येतात. म्हणजे मी कुठेही फाईल मुद्दाम म्हणून दिली आणि हे गेलं कारण माहिती द्यावी लागते तसं कारण जे जे काम आपण करतो त्या कामाचा जर दर्जा असेल तर हे पुरस्कार देणारे तुमच्यापर्यंत स्वतः चालत येतात. नक्कीच सर. छान आपण मार्गदर्शन करतायत. अभिनव प्रबोधिनी म्हणतात अभिनंदन, खूप खूप साऱ्या शुभेच्छा. सुनील मरबळ म्हणतात खूप खूप शुभेच्छा सर आपणास. तर सर आपण कला शिक्षक असून सुद्धा कला क्षेत्रात कार्यरत असून सुद्धा आपण सामाजिक संस्था अनेक ज्या आहेत त्यावर महत्त्वाच्या पदांवर आपण कार्यरत आहात. तर त्या संस्थांमधील आपला कार्यभार जाणून घ्यायला आवडेल आणि या क्षेत्रामध्ये सामाजिक संस्थांमध्ये काम करत असताना आलेला अनुभव आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असताना वेगवेगळ्या संस्था आपोआप जोडल्या जातात. म्हणजे तुम्ही एखाद्या शाळेत काम करता, त्या शाळेची आपली संस्था आहे, विद्यालय आहे, ती एक संघटना आपल्याशी जोडली जाते. आम्ही लहानपणापासून वालावल गावात असताना श्रीमती मनोरमा देव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे चौधरी काका दया चौधरी यांच्या सुद्धा संस्थेमार्फत काम करण्याची संधी मिळाली. या ठिकाणी वेगवेगळे दिवसभर उपक्रम घेतले जातात, वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम राबविले जातात, मुलांसाठी असतात.
शेतकऱ्यांसाठी असतात, महिला बचत गटांसाठी असतात. म्हणजे जेणेकरून ह्या बचत गटांना योग्य मार्गदर्शन हवं, शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन हवं, शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात किंवा काही गरजू विद्यार्थी असतील, गरजू कोण एखादा पेशंट असेल, तर अशा पेशंटला, गरजू विद्यार्थ्यांना मदत मिळण्यासाठी ही संस्था काम करते. तर त्या संस्थेबरोबर सचिव म्हणून जोडला गेलो. त्यामुळे काही बऱ्याच लाखाची देणगी कधी थोड्या-थोड्या रूपाने मुलांपर्यंत म्हणा, शिक्षकांपर्यंत म्हणा, शेतकऱ्यांपर्यंत म्हणा, गरजू लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. त्यानंतर बघायला गेलं तर ग्रामपंचायत. प्रत्येक गाव म्हटलं की ग्रामपंचायत येतं. ग्रामपंचायत सदस्य म्हणून 5 वर्ष काम केलं. त्यामुळे शासनाच्या योजना कशा असतात आणि त्या तळागाळापर्यंत कशा जातात, गावापर्यंत, माणसापर्यंत कशा पोहोचतात, ह्या गोष्टी कळल्या गेल्या. ह्या काळात आम्ही पोपट पवारांचा हिवरे बाजार, त्याचप्रमाणे राळेगण सिद्धी, अण्णा हजारे अशा गावांना सुद्धा व्हिजिट दिलाय. तेथील चाललेला कारभार बघता आला. म्हणजे गावागावातल्या ह्या कारभारांची तफावत कळते. मग यामुळे आपण काय होतो, एक कार्याच्या दृष्टीने सुदृढ बनत जातो. त्यानंतर एस.के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाठ ही आमची शाळांची संस्था. या संस्थेमार्फत काय करतात तर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी चालना दिली जाते. वेगवेगळे मान्यवर बोलवले जातात, वेगवेगळे मार्गदर्शक बोलवले जातात. ह्यांच्या विचार ऐकून ऐकून आपण घडत असतो. मग ह्या संस्थेमध्ये सुद्धा काम करताना बऱ्याचशा जबाबदाऱ्या पडतात आणि ह्या जबाबदाऱ्या पडल्यानंतर एक व्यक्तिमत्व घडत जातं. तसं होत गेलं. त्यानंतर तुम्हाला माहिती असेल आपल्या जिल्ह्यातील भगीरथ प्रतिष्ठान, प्रसाद देवधर सर, डॉक्टर प्रसाद देवधर हे आमच्याशी कनेक्ट आहेत. म्हणजे प्रत्येक उपक्रम ते कळवतात, आमच्यापर्यंत येतात, आमच्या मुलांसाठी काय जे जे लागतं ते मदत देत असतात. त्यामुळे त्यांचं कार्य बघताना वेगवेगळ्या गोष्टी कशा आत्मसात कराव्यात, मुलापर्यंत कसं पोहोचावे, त्या गरजूपर्यंत कसं पोहोचावं, हे त्यांच्या माध्यमातून कळत गेलं. वसुंधरा विज्ञान केंद्र आहे. वसुंधरा विज्ञान केंद्र हे नेरुळ पारला काम करतं. म्हणजे तसं आमच्यापासून जवळ आहे. त्यामुळे त्या ठिकाणचे काही उपक्रम माझ्याकडे असतात. म्हणजे कलाविषयक जे जे उपक्रम आहेत त्यासाठी मुद्दाम बोलवतात आणि आम्ही सुद्धा त्या ठिकाणी चित्रकला स्पर्धा म्हणा, चित्रकला वेगवेगळं मार्गदर्शन, प्रदर्शन त्या ठिकाणी भरवतो. मग त्या ठिकाणी ती संस्था सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी मदत करते, सहाय्य करते. त्यानंतर आमच्या गावातील लक्ष्मीनारायण देवस्थान कमिटी, या कमिटीवर सध्या सदस्य म्हणून काम करताना वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे धार्मिक जे काही उत्सव असतात, कार्यक्रम असतात, ते हँडल कसे करायचे, ह्या अशा गोष्टी समजत गेल्या, मिळत गेल्या. त्याशिवाय कलाध्यापक संघटना आहे. कलेच्या क्षेत्रात जे आपण सगळे धडपडत असतात ती संघटना आणि त्यांच्याबरोबर काम करताना बऱ्याचशा गोष्टी उमजत गेल्या. शिक्षक संघटना आहेत वेगवेगळ्या. या शिक्षक संघटनेबरोबर काम करताना सुद्धा बराच अनुभव आला. या सगळ्या मोठमोठ्या माणसांच्या गाठीभेटी घडल्या आणि ह्या गाठीभेटीतून आपण घडत गेलो. अशा वेगवेगळ्या अजून संस्था आहेत, अजून कुठेतरी आपल्याला करता येण्यासारखं. आणि या ठिकाणी काम करताना आपल्याला एक नवीन क्लृप्ती सुचते, नवीन एक काहीतरी आपल्याला कल्पना सुचते, त्यामधून आपण घडत जातो. अशा ह्या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून काम करताना संधी सुद्धा मिळाली आणि अनुभव सुद्धा चांगले आलेले. नक्कीच सर. खरंच म्हणजे अनुभव घेणं खूप महत्वाचं असतं. त्यातून बऱ्याच काही गोष्टी आपण साध्य करू शकतो. तर आपण एक लेखक म्हणून सुद्धा कार्यरत आहात. आपल्या लेखणीमधून अनेक म्हणजे पुस्तक किंवा काही कथा लिहिल्या गेल्या असतील. तर त्याबद्दल सुद्धा आम्हाला आपल्या लेखणीतून काय काय निघालं, काय काय लिहिलं गेलं ते आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. शक्यतो लेख म्हणजे कला विषयावरच अधिक आहेत. कला विषयाच्या संदर्भात जे जे काय काय घटना घडल्या त्याच्यातून लिखाण घडलं. आता समजा स्मरणिका लिहायची आहे तर स्मरणिकेमध्ये एखादा लेख असतो, त्या लेखाचं लिखाण केलं किंवा पाक्षिक असू दे, मासिक असू दे, या मासिकामधून सुद्धा लिखाण केलेलं आहे. काही पुस्तकं एक लिहिली. त्यामध्ये पुस्तक म्हणजे वलालगावचा आपला इतिहास लोकांना कळला पाहिजे ह्या उद्देशाने वलालगावचे जे छोटे छोटे इतिहासाचा भाग आहे, धार्मिक भाग आहे, त्या ठिकाणी चालणारे उत्सव आहेत, त्या ठिकाणी चालणारे चालीरीती आहेत, या
जरा विसावू या वळणावर या पुस्तकाच्या माध्यमातून लिहिल्या गेल्या आणि आजही ते आम्हाला किंवा कोण अभ्यास करायला आलं तर त्या विद्यार्थ्यांना तो उपयोग होतो. त्यानंतर प्रार्थना ह्या आपल्या शाळेत म्हटल्या जातात परिपाठामध्ये. मग त्या परिपाठासाठी आवश्यक ज्या प्रार्थना आहेत त्या लिहिल्या गेल्या. या प्रार्थना आहेत ह्या स्वतः लिहिलेल्या, स्वतः समोर 500 मुलं एकत्र येऊन म्हणतात, ऐकायला सुद्धा छान वाटतं. कारण संगीतचं थोडंसं शिक्षण घेतल्यामुळे त्या चालीत बसवलेल्या आहेत. म्हणजे कोणत्या तरी पटदीप राग असेल किंवा शिवरंजनी राग असेल, अशा रागावर कुठल्या तरी गाण्याच्या चालीवर ह्या प्रार्थना नाहीत, तर स्वतंत्र त्याला चाल बांधलेली आहे रागाची माहिती असल्यामुळे. आणि त्या हॅलो 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 आवाज कट होते सर, आवाज येत हॅलो नाही. बरोबर, हॅलो आवाज येत नाही सर. हॅलो हॅलो हा बोला बोला, आवाज येतोय? हॅलो येतोय. हा बोला बोला, आवाज येतोय. हा येतोय आता, बोला. हा, आता हा जर लेखनाचा भाग बघायला गेला तर प्रार्थना गीताचं पुस्तक तयार केलेलं आहे. या प्रार्थना मुलांकडून म्हणून घेताना एकंदर 500 मुलं एकत्रितपणे आपण लिहिलेल्या प्रार्थना म्हणतात. आपल्याला छान वाटतं कारण ह्या चाली ज्या बांधलेल्या आहेत ह्या सगळ्या कोणत्या तरी रागाचा अभ्यास केल्यामुळे रागावर आधारित चाली आहेत. म्हणजे शिवरंजनी राग म्हणा, पट राग म्हणा, अशा रागाच्या ह्या चाली बांधलेल्या आहेत. म्हणजे कोणत्या तरी गीतावर चाल करणे आणि स्वतंत्र चाल बांधणे यामध्ये फरक आहे. हा सगळा जर भाग बघायला गेला तर प्रार्थना गीतांचं सुद्धा पुस्तक त्यामध्ये लिखाण केलेलं आहे. त्यानंतर विनोदी कविता, मुलांसाठी शिकवत असताना काहीतरी मनोरंजन पण पाहिजे, मग कलात्मक हे करतात अशा विनोदी कविता सुद्धा काही लिहिलेल्या आहेत. मालवणी कविता लिहिलेल्या आहेत, म्हणजे वेळ असेल एखादी ऐकायला सुद्धा मिळेल. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे मनोरंजनासाठी समोरच्या विद्यार्थ्यांना एक मनोरंजन पण होतं आणि त्यातून एक बोध पण मिळतो, अशा कविता सुद्धा केलेल्या आहेत. त्यानंतर काही लेख कला विषयावर लिहिलेले आहेत, ते सुद्धा मुलांसाठी उपयुक्त असे आहेत. त्यामुळे असं लिखाण थोडं थोडं करण्याची संधी मिळाली. नक्कीच सर, छान. तर सर, कोकण आपलं हे स्वर्ग आहे. म्हणजे भूतलावर एक घडलेला एक चमत्कार म्हणजे कोकण. आणि हे कोकण हे स्वर्ग आहे आणि हे स्वर्गामध्ये आपण राहतो. आपलं खरोखरच आपण भाग्यवान समजू आपल्याला. पण आता जी परिस्थिती पाहिली तर पर्यावरणाच्या दृष्टीने आज कुठेतरी कोकणाचा ऱ्हास होताना दिसतोय. म्हणजे आता बघा, ऋतू सुद्धा वेळेवर नाही आहेत. पाऊस कधी पडतो, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला हे कोकण स्वर्गामध्ये पूर्वी सर्व व्यवस्थित चालायचं. आता कुठेतरी सगळं जमिनी किंवा डोंगर पोखरले जातात. अशावर हे कोकण कुठेतरी आता लोप पावत चाललंय किंवा ऱ्हास होतोय कोकणाचा, वनराया नष्ट होत आहेत. यावर काय सांगाल तुम्ही? काय म्हणणं आहे तुमचं? जर बघायला गेलात तर ह्याच्या मागे सगळा पैसाच आहे. जमिनी विकून लगेच पैसा मिळतो आणि ह्यासाठी ह्या जमिनी विकल्या जात आहेत. मग वाढलेल्या ज्या गरजा आहेत या गरजा आपल्या इन्कम मधून काय जे मिळवतो त्याच्यातून पुरत नाहीत. मग काय करायचं, हातची असलेली जमीन द्यायची आणि आज चेंज करायची, असेच झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुख्य म्हणजे दलालांचा सुळसुळाट आहे. हे दलाल थेट तुमच्या माणसापर्यंत येतात, चढ्या भावाने किमती बीज दाखवतात आणि एकदा तो घास काढून घेतात. मग देताना आपल्या ते भान राहत नाही, पुन्हा हे आपल्याला विकत घेताना एवढे पैसे मोजावे लागणार, ते आपल्याकडे नसणार. पण असं जर बघायला गेलं तर ह्या दलालांमुळे बराचसा भाग विकला जातोय. आणि दुसरं म्हणजे ही जी आता नवीन आलेली यंत्र आहेत म्हणजे JCB म्हणा किंवा इतर हे, त्यामुळे पूर्ण जमिनीचा उलथापालथ होते. तुम्ही बघायला गेलात तर एक मृदेचा एक थर जमा व्हायला काही लाखो वर्ष लागतात. पण JCB काढायचं झालं तर ते काही क्षणात सगळं निघून जातं. लाखो वर्षात जमा झालेली नदी पात्रातील वाळू 1-2 दिवसात साफ केली जाते. म्हणजे हे काही जी बंधनं आहेत ही शासनामार्फत जर बंधनं आली तरच हे होऊ शकतं. नाहीतर तुम्ही तहसीलदाराच्या अंगावर घातलेल्या गाड्या बघितलेल्या आहेत, ते गेलेले त्यांच्याकडे दमदाटी केली बघितले आहेत, कारण ह्याला राजकीय वरद असतो. त्यामुळे हे जर भाग बघायला गेला, हा टिकवायचा झाला तर टिकवण्यासाठी जी मनातून उर्मी पाहिजे तीच तुमची असली पाहिजे. कारण ह्या गोष्टी पैशासाठी जर विकल्या गेल्या
तर कोकणचं हे सौंदर्य नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. म्हणजे समजा उदाहरण घेतात तर आपलं रेडी गाव आहे, सुंदर गाव आहे, समुद्राचं आहे, पण पूर्णपणे आज एवढ्या पाणी गेलेलं आहे की गावातल्या लोकांना पाणी मिळत नाही, पिण्याचं पाणी मिळत नाही. पूर्ण गावाची उलथापालथ झालेली आहे त्या मायनिंगमुळे, आणि गावातल्या लोकांना काहीच नाही. कोणतरी एक मक्तेदार असतो, तो सगळं ते पैसे लाटून जातो. त्यामुळे गावाची पूर्णपणे वाताहत लागते. हे जर प्रत्येक गावाने ठरवलं तर ते टिकू शकतं. पण हे सगळ्या पैशाचे खेळ आहेत. शेवटी त्या माणसाच्या वृत्तीवर अवलंबून आहेत. त्यामुळे कोकणचा स्वर्ग टिकवायचा असेल तर आपली तुम्ही म्हणता तशी तुमचा प्रश्न लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्याच्यातून उत्तर सुद्धा येतात. पण ही जमीन टिकवली पाहिजे, हे महत्वाचं आहे. पुढच्या काळात लोकांनी सुद्धा ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की एकदम सोन्याचं अंड देणारी कोंबडीच आपण कापल्यासारखं आहे ते. त्यामुळे ही जमीन टिकवणं हे शेवटी प्रत्येक शेतकऱ्याच्याच हातात आहे. नक्कीच सर. कारण पुढील प्रश्न तोच आहे की आज आपल्या वाडवडिलांनी त्यावेळी सुद्धा ती परिस्थिती खूप भयानक होती. आता तेवढी परिस्थिती भयानक नाही. पण आपली जमीन त्यांनी कुठली हाल अपेष्टा सहन करत, म्हणजे पोटाला चिमटा काढत रक्ताचं पाणी करत ही सांभाळून ठेवली का? तर पुढच्या पिढीला ती जमीन मिळाली पाहिजे, कसून त्याने खाली पाहिजे. कारण भारत हा देश कृषीप्रधान देश आहे. तर त्याच्यावर उदरनिर्वाह शेतीवर होऊ शकतो आणि खूप जाहीर झालेलं आहे. आता लोक तिकडे वळले. पण आता सगळी कोकणातली जमीन आज ही परप्रांतीयांच्या हवाली केली जाते. तुम्ही जसं म्हणाले दलाल वगैरे सर्व आहे. पण ही जर जमीन आता गेली म्हणजे कोकणचे स्वर्ग नष्ट होत चालले. पण प्रत्येकाची जमीन जर परक्यांच्या हातात गेली, कारण त्यांना हे स्वर्ग सुख आहे इकडे, ते घेण्यासाठी इकडे येत आहेत. ते कुठे वाटेल ती रक्कम देऊन देत आहेत. पण आज ही जमीन आपली भराभर म्हणजे प्रत्येक ठिकाणी विकली जाते. आज आपल्या बाजारपेठा ह्या परप्रांतीय दुकानं सर्व त्यांची लागलेली आहेत किंवा तिथे पैसा ते कमवतात. म्हणजे आर्थिक नाडी आणि भूभाग जर त्यांच्या जर परक्यांच्या हवाली गेला, जशी मुंबईत मराठी माणसाची अवस्था जशी तशी कोकणाची होते. मग यावर जर आवाज उठवणं गरजेचं आहे. तर आपलं मत काय? आपण काय कोकण का जमीन विकायच्या या निदान जे आहे ते शिल्लक ठेवली पाहिजे. यावर काय मत आहे आपलं? काय सांगाल? यासाठी जागृती करण्याकरिता जे सामाजिक कार्य करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्याकडून हा उठाव झाला पाहिजे, कारण हे सामाजिक चळवळच आहे. कारण लोकांनी हा जे सौंदर्य आहे हे टिकवलं तर आपल्याला कसा फायदा होईल ते लोकांपर्यंत जेव्हा कळणार तेव्हाच ह्या टिकवण्यासंदर्भातले विचार त्यांच्या मनात येणार आहेत. कारण बऱ्याच जणांनी बाहेरचं जग बघितलेलं नाही. त्यामुळे हे जर बाहेरचं जग बघितलं तर त्या जमिनीला काय किंमत आहे, आपला निसर्ग किती समृद्ध आहे हे समजणार. आणि हे निसर्ग आपल्याला कसा देतो, म्हणजे उदाहरणार्थ घेतलं तर लावलेली अंगणातली 4 झाडं, ही झाडं सुद्धा कोणत्या ना कोणत्या प्रकारचं उत्पन्न देत असतं. हे थोडं थोडं मिळालेलं जे उत्पन्न आहे हे 1 रुपया केला तरच 100 रुपये जमा होणार. ते एकाच दिवशी 100 रुपये सगळं आपल्या हातातून जाणार, हे जर त्यांना कळलं नाही तर अवघड आहे. पण ह्यामुळे सामाजिक संस्था आपल्यासारख्या संस्था आहेत या चांगलं काम करत आहेत, लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि लोकांना जागृत करत आहे. हे लोक जागृती करणं गरजेचं आहे, तरच हे आपलं सगळं टिकू शकेल. नक्कीच या विषयावरच पुढील प्रश्न आहे की लोक सुशिक्षित असून सुद्धा अशिक्षितांसारखे वागतात. म्हणजे आम्ही स्वतः सर जाहीर केलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी की भजनाद्वारे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले मान्यवर आहेत किंवा अग्रेसर आहे प्रत्येक क्षेत्रात. म्हणजे पत्रकार प्रत्येक क्षेत्रात आपली लोक कोकणातील या लालमध्ये अग्रेसर आहे. प्रत्येकाने ठरवलं की हा माझा मुद्दा आहे, माझी जमीन आहे, माझं आर्थिक नाडी आहे, ही प्रत्येकाने सांगू. समजा एक प्रसिद्ध पत्रकार आहे किंवा एखादा म्हणतात सामाजिक कार्यकर्ता आहे, त्याने 10 माणसं तरी ऐकू शकतील. मग ते आज कुठे होताना दिसत नाही. आम्ही टाहो फोडून भजन मंडळाला हे सांगतो. आता एका भजनी बुवाने आपल्या भजनामध्ये गजर घेऊन सांगितलं की जमीन विकू नका म्हणून. मग घरातल्या घरात सांगण्यापेक्षा प्रत्येकाने असं ठरवलं तर बदल हा होऊ शकतो. पण सुशिक्षित असून सुद्धा अशिक्षितांसारखे वागतायत, यावर काय सांगाल तुम्ही सर? दुर्दैव आहे. म्हणजे सुशिक्षितपणाची व्याख्याच बदललेली आहे. हां. हा, म्हणजे सुशिक्षित लोक येऊन गावातल्या लोकांना विकायला मागे लागतात. बघायला गेलात तर गावातली जरा गावातलं एखादं घर आहे, त्याचं सारवण आहे, स्वच्छ त्याचं झाडलोट केलेली असते, आणि हे जे सुशिक्षित लोक राहतात एका शहरात त्यांच्या कॉम्प्लेक्सच्या बाहेर बघा किती घाण पडलेली असते. म्हणजे सुशिक्षित
म्हणायचं हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणजे तो कॉम्प्लेक्सचा भाग सगळा कचऱ्याने भरलेला आहे, कचरा डेपो झालेला असतो आणि गावातलं अंगण येऊन बघा पूर्ण साफसफाई असते. काम गेलात तर गावातल्या लोकांचं खाणं बघा, गावातल्या लोकांचं खाणं तेच भात भाकरी काय तिथे गावणारे मिळणारे छोट्या खेडेगावात मिळणाऱ्या ज्या काय भाज्या आहेत त्या भाज्या हे करून ते हे करत असतात. आणि शहरातली लोक बघा, जी सुशिक्षित म्हणतो ती फास्ट फूडच्या दुकानाने दिसत असतात. हा मोठा फरक आहे. म्हणजे काय त्याची व्याख्याच बदलत गेलेली दिसते. आता जर कामात व्यस्त सुद्धा असतात बघा, खेडेगावातले लोक सगळे कामात व्यस्त असतात, काय ना काय कामं करत असतात. आणि सुशिक्षित आपण म्हणतो ते निश्चित ते काहीतरी टीव्ही समोर लावून लोळत पडलेले असतात. हा मोठा फरक दिसतो. बातम्याच्या रूपात बघायचं झालं तर बघा, सह्याद्रीच्या बातम्या बघा आणि इतर तुमच्या ब्लड प्रेशर वाढवणाऱ्या बातम्या बघा चॅनेलच्या. मग नको ते विषय आपले सुचवत असतात. म्हणजे त्या बातम्या बघितल्या तरी हे जे गावातले लोक अजून सह्याद्रीच्या बातम्या बघणार, तर शहरातले लोक आहेत तुमची डोकं असं भडकाऊ बातम्या ज्या असतात त्या वारंवार तुमच्यावर हॅमरिंग करणाऱ्या बातम्या. मग सुशिक्षितपणाचं गेलं तर ते चांगलं लक्षण की वाईट लक्षण हे आता करणं आपल्या हातात आहे. मग ही जर सुशिक्षितपणा असेल तर असा कचरा डेपो घरासमोर तयार करणं ते सुशिक्षित कसं म्हणता येईल. त्यामुळे जरी खेडेगावातले लोक आहेत तर ते सुद्धा ह्या गोष्टीत आपल्या सफाईला महत्व देतात. आपली आहे ती जागा तुम्हाला टिकवण्यासाठी महत्व देतात. फक्त हे शहरातले लोक येतात आणि त्यांना काय करतात, जमीन विकण्यासाठी भाग पाडतात. त्यामुळे हा जो विषय आहे तो शेवटी मानसिकतेचा आहे, सुशिक्षितपणा अशिक्षितपणा. पण बघायला गेलं तर अजून खेडेगाव तशी चांगली टिकून आहेत. खेडेगाव अजून सौंदर्याने बहरलेली आहेत. आमच्यासारखे वालावल किंवा जवळपासचे जे चेनवण असू दे, नेरूर असू दे, मोठी असू दे, हा पंचकृषीचा भाग बघितला अजून झाडांनी भरलेला आहे. पूर्णपणे भरलेले हे डोंगर आहेत. नक्कीच सर. तर श्री सोमेश्वर कला मंच सामाजिक संस्था आयोजित 15 मध्ये आपण पहिलं सुरुवातीलाच म्हणालो की निस्वार्थीपणे काम करत आहे आणि ही घरातली ही चळवळ कोकणवासियांसाठी खूप गरजेची आहे. ही चळवळ घराघरात पोहोचणं गरजेचं आहे. कारण आज जी परिस्थिती पाहिली तर पुढे काही वर्षात भयंकर अशा घटना घडणाऱ्या आहेत. त्यामुळे चळवळ महत्वाची आहे का आणि यावर आपण काय सांगाल? छान सर उपक्रम चाललेत तुमचे. बघायला गेलात तर शैक्षणिक क्षेत्रात जर बघायला गेलात तर मुलांसाठी तुम्ही जे करताय ते मार्गदर्शन, कसा व्यायाम केला पाहिजे, योगासनं केलं पाहिजे, या गोष्टीसाठी प्रत्येक शाळेत तुम्ही जाता आणि मुलांना मार्गदर्शन करता. त्यानंतर आरोग्यविषयक आपले उपक्रम सुंदर आहेत. कोरोनाच्या काळात सुद्धा जे काय तुम्ही मुंबई सोडून गावाकडे आलात आणि गावाकडे ही चळवळ किंवा मुंबई शहरात तुम्ही जे बघितलेलं आहे त्या गोष्टी पुन्हा गावात कशा रुजतील, चांगल्या गोष्टी कशा येतील यासाठी तुम्ही ह्या घरातलोच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचता, हे खूप अभिमानास्पद आहे. शेतीविषयक चळवळी आपल्या बघितल्यात, शेतीविषयक मार्गदर्शन किंवा जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. आता वृद्धाश्रमांची संख्या वाढायला लागलेली आहे गावोगाव. त्यामुळे अशा ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांना गरजू काय वस्तू आहेत त्या पण पुरवलेल्या आहेत. तुमच्यामार्फत विविध स्पर्धा घेतलेल्या आहेत, सत्कार समारंभ केलेले आहेत. जे चांगलं काम करतात त्यांना योग्य वेळीच पावती मिळाली तर ते पुन्हा कार्य आणखी जोमाने करतील. यासाठी तुमची एक पाठीवर अभिनंदनाची थाप असते, ही फार महत्वाची आहे. त्यानंतर कलात्मक उपक्रम तुमच्या घरातलो मार्फत छान आहेत. म्हणजे भजन ही जी कला आहे ही आपली पारंपरिक कला आहे, ही टिकवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे संगीत, वारसा, मानसिक स्वास्थ्य हे सगळ्याच गोष्टी जपल्या जातात. त्यानंतर नाट्य चळवळ सुद्धा फार महत्वाची आहे. घरातल्या नाटकाच्या माध्यमातूनच आपण लोकांपर्यंत पोहोचला आणि त्याच्यातून चळवळ उभं राहिली. म्हणजे ही नाट्य संस्कृती आहे ही सुद्धा तुम्ही टिकून धरलेली आहे आणि त्या माध्यमातून पुन्हा लोकांपर्यंत पोहोचत आहात. दशावतार नाट्य परंपरा आहे, महत्वाचा आपला जो भाग आहे दशावतार परंपरेचा, कारण कोकणातच हे बघायला मिळतं आणि कोकणातली खासी कला आहे. ह्या सगळ्या कलाच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता, हे खूप अभिमानास्पद आहे आणि हे समाज उभारणीसाठी खूप आवश्यक आहे. आणि उत्तम चळवळ ही राबवत आहात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आणि असेच
कार्य करत राहा, म्हणजे लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. नक्कीच सर. आपण एक शिक्षक आहात. आपण आपलं एक त्या दिवशी प्रतिक्रिया तुमच्या हायस्कूलमध्ये आलो त्यावेळी आपण दिलेली आहे. कारण हे जे व्याख्यान देतो हे विनामूल्य व्याख्यान देतो. कारण आपली मुलं घडावीत म्हणून. ज्या काही गोष्टी, ज्या काही अंग आहेत व्यक्तिमत्व विकास घडण्यासाठी, ज्या काही गोष्टी आता येऊन विनामूल्य शाळेमध्ये येऊन किंवा हायस्कूलमध्ये येऊन मार्गदर्शन करतो. तर आपण एक प्रत्येक शाळांना किंवा संस्थांना एक आपण आपलं एक आव्हान करू शकता का? का जास्तीत जास्त शाळांमध्ये व्याख्यानं होणं गरजेचं आहे. आपण पाहिलेलं आहे व्याख्यान. तर प्रत्येक शाळा, हायस्कूल किंवा संस्थांना जर तिथे व्याख्यान आणि विनामूल्य करणार, तर आपण या प्लॅटफॉर्मवर आहात, व्यासपीठावर आहात. तर आपण एक संदेश दिला किंवा आपलं मत सांगितलं तर बरं होईल. छान. कारण हा जो उपक्रम तुमचा आहे लोकांपर्यंत, मुलांपर्यंत पोहोचणे हा सुंदर आहे. कारण मुलापर्यंत येऊन तुम्ही जे मार्गदर्शन करता त्यासाठी महत्वाचं म्हणजे शाळामधील जे शिक्षक आहेत, या शिक्षकांसाठी सुद्धा ज्या काही गोष्टी आहेत त्या करताना एवढी कागदपत्रे येत असतात की दिवसभरात कागद लिहिण्यामध्येच वेळ जातो. म्हणजे वेगवेगळे जी-आर येत असतात, वेगवेगळे सर्क्युलर येत असतात आणि हे करता करता दमछाक होते. त्यामुळे मुलांकडे लक्ष थोडा कमी होतं. मग तुमच्या संस्थेसारखे जर लोक आले, त्यांनी जर प्रेरणा दिली, तर ती फार महत्वाची असते. मग यामध्ये छोटे छोटे व्यायामाचे प्रकार आहेत. लिखाण करण्यासाठी, लेखन सुधारण्यासाठी, त्यांचं वाचन वाढण्यासाठी, स्टेजवर येऊन बोलण्यासाठी हे जे तुमचे उपक्रम आहेत हे फार महत्वाचे आहेत. कारण चौघात येऊन बोलणं हे फार महत्वाचं आहे आणि ही मुलं थोडीशी मागे राहतात आपल्याकडची कोकणातली. कुठे शहरात गेली, स्पर्धेत गेली, कुठे इंटरव्ह्यू द्यायला गेली तर अबोलपणामुळे मागे राहतात. बाकी ते 4 मित्रमंडळात बोलतील, पण समोर येऊन 4 वाक्य बोलू शकत नाही. यामुळे ते मागे पडतात. त्यामुळे तुमची जी चळवळ आहे प्रत्येक शाळेत जाऊन मी प्रत्येक शिक्षकांना, आमच्या जिल्ह्यातील शिक्षकांना ह्या आताच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करेन की निश्चितच धरणे सरांना बोलवा. त्यांचा एक आपल्या मुलांसमोर लेक्चर होऊ दे, म्हणजे जेणेकरून हे जे काही गुण आहेत ते मुलांमध्ये वाढीस लागतील. नक्कीच. धन्यवाद सर. खूप छान मार्गदर्शन झालं. तुमच्याशी चर्चा करताना सुद्धा मला खूप बरं वाटलं. ऑलरेडी बिंदिया मुलाखत घेते, पण कधी-कधी बिंदिया बिझी असल्याने मला घ्यावी लागते. तर आता आपण इथेच थांबूया. तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नक्कीच वालावल गावामध्ये ते हायस्कूल चेंदूमणकोटी तिकडे भेट देणारच आहेत लवकर. तर सर आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. परत एकदा पाट हायस्कूलमध्ये यायचं आहे आणि येणार आहे. आणि आता आपण इथेच थांबूया. तर त्यानंतर प्रत्येक धन्यवाद सर. आणि अशा पुढील मुलाखतीमध्ये एक प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या मार्गदर्शनाकडे आपण चर्चासत्र सुरू ठेवणार आहोत. आता थांबूया इथेच. प्रत्येकाने आपापली काळजी घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण. धन्यवाद. धन्यवाद.